नमस्कार मित्रांनो, आज आपण महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छुक बॅनर डिझाईन मोबाईलमध्ये बनवलेला आहे। याची PLP फाईल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या PLP फाईलला पासवर्ड दिलेला आहे, तो व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये दिला आहे। त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण या ठिकाणी 1080 आणि 1350 साईज घेतलेली आहे। त्यानंतर लेअरवरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे मित्रांनो। खाली एक बॅकग्राऊंड दिलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा इफेक्ट तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नसेल टाकायचा नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर मंदिराचे PNG या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेली आहे। या ठिकाणी बघू शकता पूर्ण एडिटेबल PLP फाईल या ठिकाणी दिलेली आहे। त्याला आपण 50% ऑफसेटिंग केलेली आहे त्याची अशा पद्धतीनं। त्यानंतर नंतर एक PNG ॲप ठिकाणी ॲड केलेला आहे, याची देखील ऑफसेटिंग 50च ठेवलेली आहे। त्यानंतर हा PNG ॲड केलेला आहे। ओम हा PNG आहे, फॉन्ट परत विचारताल की फॉन्ट आहे। त्यानंतर नमः शिवाय प्रत्येकाची ऑफसेटिंग ही 50% ठेवलेली आहे। ओम नमः शिवाय हे जे 2 फॉन्ट आहे तर ते इन्फिनिटी 5 नंबरचे फॉन्ट आहेत। त्यानंतर शिवजींचा हा इमेज या ठिकाणी घेतलेला आहे, त्याला खालच्या बाजूने ब्रश मारलेला आहे पिक्सआर्टमध्ये। त्यानंतर आपण या ठिकाणी डमरू घेतलेला आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी एक खालच्या बाजूने बेल पानं या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। त्यानंतर वरच्या साईडला बी दोन्ही साईडला बेलपत्र ॲड केलेले आहेत। तुम्हाला ॲड करायचे असेल तर करू शकता, नसेल करायचे तर नका करू। त्याच्यानंतर महाशिवरात्री, आता या टेक्स्टमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे फॉन्ट पाहायला मिळतील, तर ते देखील मी दोन्ही फॉन्ट प्रोव्हाइड केलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये। फॉन्टमध्ये गेल्यानंतर इन्फिनिटी 5 नंबर आणि हा एक फॉन्ट आपण ॲड केलेला आहे, तर अशा पद्धतीनं ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर आपण याला टेक्स्चर आणि एम्बॉस ॲड इफेक्ट करून आपण अशा पद्धतीनं महाशिवरात्री हा टेक्स्ट अशा पद्धतीनं केलेला आहे। त्याच्यानंतर महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा जो काही फॉन्ट आहे तर तो श्रीलिपी फॉन्ट आहे मित्रांनो। त्याच्यानंतर त्याच्याखाली आपण काही हे केलेलं आहे, ॲड केलेलं आहे, डॉट्स ॲड केलेले आहेत। तुम्ही करायचे असेल तर करू शकता, नसेल करायचे तर नका करू। त्याच्यानंतर या ठिकाणी वरच्या साईडला टॅगलाईन ॲड केलेली आहे। त्या टॅगलाईनचा देखील फॉन्ट हा श्रीलिपी फॉन्ट आहे। त्यानंतर या ठिकाणी खालच्या बाजूला फोर्थ ऑल PNG या ठिकाणी ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर शुभेच्छुक इथून पुढचे जे काही फॉन्ट असतील तर ते श्रीलिपी फॉन्टमध्ये केलेले आहेत। त्याच्यानंतर आपण काही आपलं जे काही नाव आहे SK ग्राफिक्स डिझायनर हे जे नाव आहे तर ते आपण इन्फिनिटी 4 नंबरचा हा फॉन्ट आहे। या ठिकाणी अशा पद्धतीनं बॅनर डिझाईन केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।